नमस्कार मित्रांनो, जसं की आपण प्रत्येक आठवडी एक सार्वजनिक ठिकाणी आपलं एक दिवस गावासाठी योगदान देतो, तसंच आज आपण आलेलो आहोत तलाठी कार्यालयात. हे सुद्धा ठिकाण रोज भरपूर लोकांनी भरलेलं असतं, जिथं भरपूर लोक आपलं कामं घेऊन येतात. तर हे ठिकाण सध्या एवढं घाण आहे, तर हे घाण बघून आम्ही ठरवलं की हे ठिकाण आज आपण क्लीन करू. तर आज आपण हे ठिकाण क्लीन करायचा निर्णय घेतलाय. तर इकडे तुम्ही बघू शकता, तर तुम्ही बघून घेतलंय किती घाण आहे हे ठिकाण. तर आपलं आजचं जे काम ठरलं होतं ते बस स्टँडवर ठरलं होतं, तिथं एवढी घाण आहे, तिथं जास्त लोकांची गरज आहे आपल्याला. तर ते काम असं 5 ते 6 जणांनी तर होणार नाही, आणि लोक विचार करतात की आपण दुसऱ्याचं काम कसं करावं, त्याच्यामुळे येत नसतील. तर हे दुसरे आमचं किंवा तुमचं हे काम नाही, हे सार्वजनिक गावाचं काम आहे. तर इथंही लोक येतात, त्यांनाही यायला इथं चांगलं वाटावं, यासाठी आज आपण तलाठी कार्यालयाला असं क्लीन करू. जे की हा जो रोड आहे तो एवढा ब्लॉक होतो, लोक गाड्या इथंच लावतात, आणि या ब्लॉकेज मुळे इकडे जायला अडचण होती. इकडे सरकारी गोडाऊन आहे, या गोडाऊनच्या जे मालगाड्या येतात त्यांना जाण्यासाठी त्रास होतो, कारण रोड ब्लॉक असतो. आणि या गोष्टीमध्ये लोकांचंही काही चुकत नाही, कारण की त्यांना पार्किंगसाठी तर जागाच कुठे दिसत नाही, म्हणून ते रस्त्यावर लावतात. तर आपण ठरवलंय, हा जो मोकळा स्पेस आहे इथं आपण त्यांना पार्किंगसाठी जागा तयार करून देऊ. जर हे त्यांना जागा क्लीन दिसली तर ते विचार करतील की इथं आपण पार्किंग करू शकतात. तर हे आपण क्लीन करणार आहोत, आणि जर पॉसिबल झालंच तर इथं एखादी पाटीही लावू आपण, हे पार्किंग लॉट आहे म्हणून. आणि तुम्ही बघू शकता, बऱ्याचपैकी या बाजूचं ही क्लीन झालेलं आहे, आणि क्लीन झाल्यानंतर हे कचरा आम्ही उचलून फेकून देऊ तिकडं. बाकी हे बाजू राहिलेली आहे, आणि इकडंही काम चालू आहे आता. तर मित्रांनो, बाहेरचे लोक काही कामाला येणं गेले, त्यांना लाज वाटत असेल बहुतेक, त्यासाठी आम्ही आमच्या घरातील लहान लेकरं सुद्धा आणली तिथं साफसफाई करायला. कारण की यांना आजपासूनच आम्ही सवय लावत आहोत की आपला परिसर क्लीन ठेवला तरच तुम्हाला फिरायला वगैरे तर चांगलं वाटेल. त्यासाठी आम्ही लेकरं सुद्धा घेऊन आलो आम्ही आमच्या घरातले.